प्रश्न क्रमांक 99, ए वर्ग बी सी घन बरोबर 5चा घन दिलेला आहे. म्हणजे ए वर्ग बी सी घन बरोबर 5चा घन असं दिलंय आणि दुसरं दिलेलं आहे ए बी वर्ग बरोबर 5चा 6वा घात. आपल्याला ए बी सी यांचा गुणाकार जर काढायचा असेल तर या सगळ्यांना एकत्र करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला आपण काय करतो, दोघींचा गुणाकार करतो. जर डाव्या बाजूचा गुणाकार झाला तर त्याच पद्धतीने उजव्या बाजूचा गुणाकार जो आहे तो सुद्धा त्याच्यासारखाच येणार आहे. म्हणून आपण ही क्रिया करू शकतो. दोघींना डावी बाजूचं गुणिले दोघींची उजवी बाजू हे दोघे सारखे येणार. आता इथे पाया समान असताना घातांकांची बेरीज होते. ह्या नियमानुसार आपण 2 आणि 1 हा 3 झाला. बी याचा घातांक 1 आहे, याचा घातांक 2 आहे आणि दोघांचे पाया समान आहेत. तर इथे बीचा घातांक 3 होईल आणि हा इथे सीचा घन ऑलरेडी होता. तसं इथे पाया समान आहे 5 5 आणि त्याचा घातांक 3 आणि 6 9 झाले. त्यानुसार इथे आता ए बी सी या सगळ्यांचे घातांक सारखे आहेत. हा पण एक लॉ आपल्याकडे आहे, लॉ ऑफ इंडायसेस. जर तिघींचे घातांक सारखे असतील आणि ते गुणिले असतील तर त्यांच्या तिघींचा गुणाकाराचा घन हा त्याच्यासोबतच येणार आहे. त्यानंतर इथे घन आहे आणि इथे मात्र तुम्हाला 9वा घात दिसतोय. तर याला 3 असं करून 3 त्रिक 9 असं आपण, हा पण लॉ ऑफ इंडायसेस आहे, हा आपण या ठिकाणी वापरला. तर इथे आता यांचा बेस जो आहे तो दोघींचा सारखा येईल. त्याच वेळेला असं सारखा त्यांचा घातांक असतो. हा सुद्धा लॉ ऑफ इंडायसेस आहे. त्यानुसार ए बी सी बरोबर 5चा घन या पद्धतीने जे आहे ते आपल्याला तिघींचा गुणाकार मिळतो आणि हा पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपला अचूक पर्याय आहे.